उद्धव ठाकरे आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असणार आहेत। अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाची ते पाहणी करतील। लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगरमधील नुकसानाचा ते आढावा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा नुकसानग्रस्त भागाची आजही पाहणी करणार आहेत। बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पाहणी करणार आहेत, तर अजित पवार हे कालपासूनच पाहणी दौऱ्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आज ते बीडमध्ये आहेत। बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। अजित पवार यांनी सकाळीच या दौऱ्याला सुरुवात केली। बीडमधून अजित पवार आज नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत। कालपासूनच अजित पवारांनी पाहणी दौऱ्यांना सुरुवात केली। तर उद्धव ठाकरे हे सुद्धा आज मराठवाड्यामध्ये असतील। मराठवाड्यामध्ये ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतील। त्यांच्यासोबत अंबादास दानवेही असतील, संजय राऊत असणार असल्याची माहिती आहे, नार्वेकर सुद्धा उपस्थित असणार असल्याची माहिती आहे। तर प्रचंड मोठं नुकसान मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे। शेती खरवडून गेली आहे। शेतीतली माती ही आता शेतात उरलेली नाहीये, ती सुद्धा पाण्यासोबत निघून गेली आहे। त्यामुळे केवळ यंदाच्या हंगामाचं नाही तर पुढच्या सुद्धा काही हंगामांमध्ये शेतकऱ्यांना नुकसानच होणार आहे अशी परिस्थिती आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत। उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामध्ये पाहणी करतील, तर अजित पवारांनी कालपासूनच पाहणीला सुरुवात केली। आज अजित पवारांच्या बीडमधील पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली। सकाळच्या सुमारासच अजित पवारांनी पाहणीला सुरुवात केली। ही तीन दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत। दुसरी दृश्य आहेत राज्यात धुमशान, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। मागच्या अनेक वर्षात इतकं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं नव्हतं। असं मोठं नुकसान मराठवाडा आणि परिसरामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि तिसरी दृश्य आहेत ती अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाहणी दौरा कालपासूनच सुरू झालाय। आज ते बीडमध्ये पाहणी दौरा करणार आहेत। अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री नाही आहेत, तर अजित पवार हे बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत। त्या अनुषंगानं बीडमधला अजित पवारांचा हा पाहणी दौरा महत्त्वाचा आहे। अगदी सकाळीच अजित पवारांनी या पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। अजित पवारांचा दौरा हा सध्या सुरू आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। उदय, अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे असं समजतंय बीडमध्ये। नेमका कशा प्रकारे हा दौरा असणार आहे? बीडमधल्या कोणकोणत्या भागाला अजित पवार भेट देतील आणि त्यानंतर काही घोषणा अजित पवारांकडून होऊ शकते का पालकमंत्री या नात्याने? विक्रांत, अजित पवार यांच्या दौऱ्याला 6 वाजता सुरुवात झाली आहे। बीड तालुक्यातील चौसाळ्याजवळ असलेल्या एका पुलावरून नदीचं पाणी वाहिलं होतं आणि त्या परिसरात शेतीचं देखील मोठं नुकसान झालं होतं। त्या भागात सकाळी अजित पवार यांनी पाहणी केली। त्यानंतर आता मांजरा नदीकाठी असलेल्या हिंगणी गावात देखील अजित पवार पोहोचत आहेत। अगदी 5 ते 10 मिनिटात त्यांचं या ठिकाणी आगमन होईल। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। या ठिकाणी देखील अजित पवार पाहणी करणार आहेत। आपण जर पाहिलं तर अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे आज 4 वाजेपर्यंत ते बीड जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देणार आहेत। तसेच आवश्यक त्या ठिकाणी आता सूचना देखील केल्या जातात, कारण ज्या पुलावरून पाणी वाहिलं होतं त्या ठिकाणच्या पुलाची उंची वाढवण्याबरोबरच नदीपात्राचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याच्या सूचना देखील अजित पवार यांनी केल्या आहेत। अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून त्या ठिकाणी आता भेटीचं जे नियोजन आहे ते देखील केले गेले आणि अजित पवार हे दुपारी राजकीय विश्रामगृहात या बीड जिल्हा पूर्व परिस्थितीबाबत आढावा देखील घेणार आहेत। विक्रांत, तर माहितीसाठी तरी काही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। अजित पवारांच्या बीडमधील पाहणी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। सकाळी 6 वाजताची सुरुवात झाल्याची माहिती आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी दिलेली आहे।